त्या ठिकाणी मला आठवतं अध्यक्ष महाराज की हे सरकार आल्या आल्या नागपूरच्या अधिवेशनाच्या काळातला तो काळ होता अध्यक्ष। पहिल्या दिवशीपासून आम्ही तो विषय लावून घेतला अध्यक्ष महाराज बीड आणि परभणीचा। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात उत्तर दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना सोमनाथ सूर्यवंशीचं उत्तर देत असताना सांगितले की त्याला दम्याचा त्रास होता आणि दम्याच्या त्रासामुळे त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। अध्यक्ष महाराज परवा आपल्याला जे चौकशीच्या अंती आपल्याला जो रिपोर्ट आला तो अध्यक्ष महाराज त्या रिपोर्टामध्ये आपल्याला त्याच्यात स्पष्ट आलं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा त्याला मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। अध्यक्ष महाराज मुख्यमंत्र्यांनी सर्रास त्या ठिकाणी उत्तर देत असताना सांगावं की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाला आणि आता जो रिपोर्ट येतो आहे तो रिपोर्ट समजा त्याच्या मारण्यामुळे झाला असेल, पोलीस कोम्बिंगमुळे झाला असेल तर अध्यक्ष महाराज त्या पोलिसांवर काय कारवाई केली? कोणाचे आदेश होते? मुंबईमधल्या बसलेल्या डीजी ऑफिस मधून आदेश होते की मंत्र्यांकडून आदेश होते? त्याचं उत्तर पण मिळालं पाहिजे। एका मागासवर्गीय मुलाचा मृत्यू होणं, लॉच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू होणं त्याला जबाबदार सरकार नाही अध्यक्ष महाराज? सरकारने उत्तर द्यायचं नाही? त्याचं कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न नाही आहेत महाराष्ट्रामध्ये? सत्ता पक्षाच्या आमदार सांगतात की अशा पद्धतीचा अंतिम आठवडा प्रस्ताव येतोय। जनभावना या ठिकाणी आम्ही अंतिम आठवड्यातून मांडलेल्या आहेत अध्यक्ष महाराज। हे महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना आहेत, त्याची यादा थट्टा करायची असेल तर करू द्या पाशवी बहुमताच्या आधारावर, पण वास्तविकता याच्यामधली हीच अध्यक्ष महाराज। हा जनतेच्या भावनेचा अंतिम आठवडा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी मांडलेला अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज मग संतोष देशमुखांचा प्रश्न असो, सोमनाथ सूर्यवंशीचा असो, त्याचा खुलासा माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी करावा ही मागणी या ठिकाणी मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी करतोय। अध्यक्ष महाराज त्या दिवशी उत्तरामध्ये सांगण्यात येत होतं आम्हाला अध्यक्ष महाराज की राज्यामध्ये पोलिसांची मंजूर जी संख्या आहे आज